मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. हर्ष मला भेटायला नाही म्हणून असं होऊच शकत नाही. अरे तुला माहिती आहे ना आमचं किती प्रेम आहे एकमेकांवर. त्यांना भेटायचं आणि मुकाट्याने चालतं व्हायचं. म्हणून तुम्हाला आपल्या प्रेमाची शपथ, तुम्ही मला सोडून जाऊ नका. जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता तोपर्यंत तुझं प्रेम माझ्यावर होतं, आणि जेव्हा शार्दूलच्या पैशाची ओढ तुला लागली तेव्हा तू मला सोडून त्याच्याकडे गेलीस. या घराची सून होण्यापेक्षा मी दिलेली ऑफर काय वाईट. प्रियांका, तू कधीच माझी नव्हतीस. माझीच काय, तू कधीच कुणाचीच नव्हतीस. कारण तू कायम फक्त स्वतःचा विचार करत आलीस, अगदी माझ्यासारखा. मी पण आजपर्यंत फक्त स्वतःचाच विचार केला, पण माझा विचार करणाऱ्या फक्त दोघीच आहेत, असावरी आणि शारदा. दोघींनी माझ्यावर अगदी सारखंच प्रेम केलं, पण मी मात्र दोघींच्याही प्रेमाला समजू शकलो नाही. मी पण तुझ्यासारखंच कायम स्वतःवरच प्रेम करत आलो, आणि त्यामुळे शारदाला गमावून बसलो कायमच. आता ती पुन्हा माझ्याकडे कधीच नाही येणार. हो, पण असावरी मात्र मला कधीही विसरू शकत नाही. रागावून गेली ती, पण तिला मी समजावून घरी परत घेऊन येईन. मला तिला भेटायला जावंच लागेल, जावंच लागेल. हर्षवर्धन भोसले कुठे आहेत? ते आज नाही आहेत, म्हणजे घरी आहेत ते. का? एका केस संदर्भात त्यांची चौकशी करायची. केस? कसली केस? म्हणजे तुम्हाला काही ठाऊकच नाही की काय? काय? वरुण सुभेदारांवर हल्ला करण्यात आला, जीवघेणा हल्ला. कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्यात. सुदैवाने त्यांच्या खांद्याला चाटून गोळी निघून गेली म्हणून ते बचावलेत, नाहीतर काही होऊ शकलं असतं. म्हणजे हेच की त्या हल्ल्यामागे हर्षवर्धन भोसलेंचा हात असू शकतो, असा आम्हाला संशय आहे. अहो काहीतरीच काय बोलताय सर, असं कशाला करतील? त्या दोघांमध्ये बरेच वाद आहेत, बिझनेसवरून आणि शारदा राजेंवरून. आम्हाला सगळं ठाऊक आहे. कदाचित त्यांचा काटा काढण्यासाठीच हर्षवर्धन भोसलेने हे असं केलेलं असू शकतं. अर्थात हा फक्त आमचा संशय आहे, आणि म्हणूनच आम्ही चौकशीसाठी आलो होतो. हे बघा, तुम्ही जे काही सांगताय त्यात काही खरं नाही. सर आत्ताच आजारपणातून उठलेत. अहो काही दिवसांपूर्वी ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, आणि आत्ताही ते घरी आरामच करतायत. मला खात्री आहे की सर असं काही करणार नाहीत, आणि तरीही तुम्हाला त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही त्यांना घरी जाऊन भेटू शकता. ठीक आहे, मग आता त्यांच्याशी बोलूनच काय ते क्लिअर होईल. शार्दूल, एक विचारू? विचार. तुझं प्रियंकावर अजूनही प्रेम आहे? खरं सांगू, प्रेम होतं,
पण आता नाही आहे. कॉलेजमध्ये असताना मला ती खूप आवडायची. ती जे जे काही सांगायची त्या सगळ्या गोष्टींवर मी विश्वास ठेवायचा आणि तिच्या प्रेमात पडलो. पण जेव्हा आता माझ्या डोळ्यासमोर तिचं खरं रूप आलं आहे, तेव्हा ती पूर्णपणे माझ्या मनात उतरली. पण तरीही तू तिचा इतका विचार का करतोस? कारण ती प्रेग्नंट आहे आणि तिच्या या अवस्थेला मी कारणीभूत आहे. तिच्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे. ज्या वेळेला मला कळलं त्यावेळेला मी हबकलो. तेव्हा मला काही सुचलंच नाही. तेव्हा शिवाजी माझाच मुलगा आहे. तू ज्यावेळी तुझ्या पोटात होता त्यावेळी नेमकं काय घडलं, काय झालं मला काही आठवत नाही. पण अचानक ही बातमी जेव्हा मला कळली त्यावेळी माझ्या मनात त्या बाळाविषयी त्या बाळाचा विचार आला. प्रियंका का असं वागली? ते बाळ जेव्हा जन्माला येईल, त्याचा जन्म झाल्यावर त्याला जेव्हा कळेल की त्याच्या वडिलांनीच त्याच्या आईला तुरुंगात टाकलं, तेव्हा त्याला माझ्याबद्दल काय वाटेल? कितीही काही झालं तरी ते माझं मुलं आहे. माझी त्याच्याबद्दलच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. हे बघ शार्दूल, तुला पटणार नाही कदाचित, पण मला नाही वाटत ती प्रेग्नंट आहे म्हणून. काय? त्या दिवशी ती घरी आली होती तेव्हा बघितलं मी तिला. म्हणजे तिच्यावरून तरी असं वाटत नाही की ती प्रेग्नेंट असावी. हे बघ, तुम्हा पुरुषांपेक्षा आम्हा बायकांना ह्यातलं जास्त कळतं. माझी खात्री आहे तसं काही नसावं. तू काही काळजी करू नकोस. खरं खोटं काय ते बाहेर येईलच ना. उदापुरे, आदित्य त्यांच्या केबिनमध्ये नाही आहेत. कुठे गेले? हां ते साईटवर गेले. बरं, कधी येतील? उदापुरे, उदापुरे, हां 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 मॅडम. काय झालं? काही टेन्शन आहे का? टेन्शन नाही, म्हणजे ते पोलीस आले होते. पोलीस? का? सरांना शोधायला. पण आता काय केलंय दादांनी? त्यांनी काहीच केलं नाहीये, पण पोलिसांना असा संशय आहे की त्यांनीच हे सगळं केलंय. म्हणजे उदापुरे काय झालंय मला नीट सांगा. वरुण सुभेदार तुम्हाला माहिती आहे? हो, ते बिल्डर ना? हो, हां. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. काय? हो. अरे देवा. नाही, त्यांचा जीव वाचला, पण पोलिसांचा असा संशय आहे की तो हल्ला सरांनी घडवून आणला म्हणून. अहो पण कसं शक्य आहे? दादा असं का करतील? मीही त्यांना तेच म्हणालो, पण त्यांचा असा संशय आहे की बिझनेसमधल्या दुश्मनीमुळे
त्यांनी हा हल्ला घडवून आणला. पण मला असं अजिबात वाटत नाही त्यांनी हे सगळं काही केलेलं नाही. तुम्ही आता घरूनच येताय ना? हो, तर ते घरीच आहेत. पोलीस आले नाहीत ना घरी? नाही, म्हणजे मी निघेस्तोवर तरी आले नव्हते, पण अहो दादांना काही होणार नाही ना? नाही, अजिबात नाही. ते सगळं व्यवस्थित हँडल करतील. हे लोक उगाच त्यांना त्रास देत आहेत. मला भीती वाटते की ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून त्यांनी भलतंच काहीतरी करायला नको. कारण आधीच ते टेन्शनमध्ये आहेत. खरंच ह्यावेळी त्यांच्याबरोबर मॅडम हव्या होत्या. त्यांनी अगदी व्यवस्थित सरांना सांभाळलं असतं. मला खूप काळजी वाटते त्यांची. देवा देवा, कसंही करून त्यांना बरं कर. आजवर जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात काही चांगलं होईल असं वाटत असताना नशिबाने माझ्या पदरात नेहमी दुःखच घातलंय. आधी कुमारला माझ्यापासून हिरावून नेलं, त्यानंतर हर्षवर्धनच्या बाबतीत माझ्या पदरात दुःखच आलं. आता वरुणला माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस देवा. जर यावेळीही तू माझ्या विश्वासाला तडा दिलास ना, तर यानंतर ही शारदा पुन्हा कधीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कधीच तुझ्या पायावर डोकं ठेवणार नाही. कधीच तुला देव मानणार नाही. आज परीक्षा तुझी आहे देवा. त्यांना वाच, त्यांना शुद्धीवर येऊ दे देवा, शुद्धीवर येऊ दे. डॉक्टर, पेशंट शुद्धीवर येतात. मॅडम, धोका टळला आहे. ते शुद्धीवर आले. काय? थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू, इट्स माय ड्युटी. डॉक्टर, आम्ही त्यांना भेटू शकतो आता? नाही, आत्ता लगेच नाही भेटू शकत. म्हणजे थोड्या वेळ नक्की भेटू शकाल तुम्ही, पण म्हणजे तसं कळवतो मी तुम्हाला. ठीक आहे? थँक्यू सो मच. ओके. साहेब, तुम्हाला काय वाटतं या हर्षवर्धन भोसलेने हल्ला केला असावा? तसं आत्ताच मी काही सांगू शकत नाहीये, कारण त्याच्या जबानीतून तसं काही सिद्ध होत नाहीये. सध्या तरी तो हेच सांगतोय की मी घरी होतो, आजारी होतो, हॉस्पिटलाइज होतो. आता या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर असं वाटत नाही की त्यानं हे केलं असावं. काय नाही हो साहेब, या सगळ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी. स्वतः घरात बसून काम करून घेत असेल दुसऱ्याकडून. तसा एकदम आतल्या गाठीतला माणूस वाटला. शक्य आहे. सध्या तरी त्याच्यावर लक्ष ठेवायलाच पाहिजे, कारण त्याच्यावर फक्त संशय आहे. त्याच्या विरुद्ध कसलाही पुरावा नाहीये आपल्याजवळ, आणि जोपर्यंत पुरावा आपल्याकडे येत नाही तोपर्यंत तरी आपण काहीच करू शकत नाही. हॅलो, अहो किती वेळ लागणार आहे तुम्हाला? मी कधीची वाट बघत बसली आहे तुमच्या ऑफिसमध्ये. हो, उदापुरे आहे तिथे. ते पण वाट बघतायत तुमची. नाही, काम असं होतं की ॲक्च्युली अहो पोलीस येऊन गेले ऑफिसात. हो, चौकशीसाठी.
वरून सुभेदारांवर हल्ला झालाय. नाही, कोणी केला माहीत नाही, पण पोलिसांना दादांवर संशय आहे आणि म्हणूनच ते ऑफिसला आले होते. उदापुरेंनी त्यांना घरी पाठवलंय दादांना भेटायला. बर, या तुम्ही, मी वाट बघते. मे आय कम इन मॅडम? या ना. आदित्य सरांना फोन लागला? हो, काय म्हणाले? येतात थोड्या वेळात. त्यांनाही टेन्शन आलं असणार. येणारच हो. एकामागून एक नुसती संकट येत आहेत आमच्यावर. आधी दादा किडनॅप झाले, मग वहिनी घर सोडून गेल्या, त्याच्यानंतर दादांची तब्येत बिघडली आणि आता हे. काय करू काही कळत नाहीये. नशिबाचे फासे फिरले ना की हे असं होतं. गेल्या काही महिन्यांपर्यंत आपली कंपनी अगदी नंबर 1 होती, पण आता बघा कशी वाताहत झाली आहे ती. सरांच्या ह्या सगळ्या प्रकरणामुळे आपण अगदी फायनान्शियल क्रायसिसमधून जातोय आणि त्यातून रिकव्हर होणंही आता कठीण आहे. हे असंच जर चालू राहिलं ना तर हळूहळू सगळं संपेल. मॅडम, माझी आजी नेहमी म्हणायची, घरातली सून ही लक्ष्मीचं रूप असतं. आसावरी मॅडम सुद्धा सरांना लक्ष्मीप्रमाणेच होत्या. त्या होत्या तिथपर्यंत सगळं ठीक होतं, पण त्या घर सोडून गेल्या आणि बघा हे काय झालं. मॅडम, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून बघा. तुमचं ऐकून त्या परत येतील. माझं झालंय बोलून उदापुरे. मी कालच त्यांना भेटायला गेले होते. त्या इकडे नाही येणार आहेत. आजवर त्यांनी जे काही सहन केलंय ना, आता त्याची मर्यादा संपली आहे. त्यामुळे त्या पुन्हा इकडे नाही येणार. पण मग त्यांची मुलं देवयानी आणि त्याचं होणारं बाळ, त्यांचं काय होणार? त्या म्हणाल्या की त्या स्वतःला आणि त्यांच्या मुलांना सांभाळू शकतात. त्या पुन्हा शिक्षिकेची नोकरी करणार आहेत आणि त्यांचा निर्णय पक्का आहे. मग आता साहेबांचं काही खरं नाही. दैवानं एवढी चांगली गृहलक्ष्मी सरांना दिली, पण सरांना ती सांभाळता आली नाही. शेवटी म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं. ते काही खोटं नाही. आता देवच सरांना सद्बुद्धी देवो ही प्रार्थना. अगं शारदा, रडतेस कशाला? मी आहे, अजून गेलो नाही. सर, मॅडम इथंच बसून होत्या रात्रभर, प्रार्थना करत होत्या. सर, हे मिरॅकल केवळ मॅडममुळे झालंय. मृत्यूच्या दारातून परत आलात तुम्ही सर. मी तुला म्हटलं ना शारदा, तू बरोबर असल्यानंतर मला काही होणार नाहीये. वरून मला खूप भीती वाटत होती. तुम्हाला काही झालं असतं तर मी सुद्धा. आणि ज्याच्या पाठीशी तुझ्यासारखी बायको असेल त्याला काही होणार नाही. आणि आता आपलं लग्न आहे आणि मला मुहूर्त सोडायचं नाहीये शारदा. अगदी लग्नापर्यंत घोडीवर बसण्या इतपत व्यवस्थित व्हायचंय मला.
काय? सर पण ते तुमच्याच हातात आहे. तुम्ही जेवढी विश्रांती घ्याल तेवढी लवकर तुमची तब्येत बरी होणार आहे. किती दिवस अजून थांबायचं इथे? सर डॉक्टर म्हणालेत की तुमच्या प्रकृतीत सुधारणा झाली की लगेच डिस्चार्ज देणार आहेत. मॅम डॉक्टरांनी काही प्रिस्क्रिप्शन्स दिलेत, मी औषधं घेऊन येतो. ओके. सर येतो. बरून हे सगळं काय झालं? झालं ते झालं शारदा. पण साल्याने माझ्यावर मागणं वार केला. माझ्या समोर आला असताना त्याला वरुण प्लीज, तुम्ही काहीही करणार नाही. आता इन्स्पेक्टर तुमचं स्टेटमेंट घ्यायला येत आहे. ते बघतील ना काय करायचं ते. तुम्ही प्लीज काळजी घ्या आणि आराम करा. मला माझी काळजी नाहीये शारदा, कारण माझी काळजी घ्यायला तू आहेस. तू आता स्वतःची काळजी घे. ए शारदा, शारदा कंट्रोल युअरसेल्फ. प्लीज रडू नकोस शारदा. मला माहिती आहे माझ्यावर हल्ला करणारा तूच आहेस हर्षवर्धन भोसले. आता तुला मी नाही सोडणार.